राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानकडून ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये कोकण नगर गोविंदा पथकानं जय जवान पथकाचा विक्रम मोडत 10 थरांचा नवा विक्रम केला। पण अवघ्या काही वेळामध्ये जय जवाननं घाटकोपरमध्ये 10 थरांचा विक्रम केला। दरम्यान आता याच दहीहंडीवरून वेगळंच राजकारण रंगतंय। 10 थरांचा विश्वविक्रम केल्याप्रकरणी कोकण नगर गोविंदा पथकाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे। प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलंय। तर 3 वेळा 10 थर रचून सुद्धा जय जवानची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद का झाली नाही असा सवाल आता जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी विचारलाय। बरोबर पूर्वेश सरनाईक संस्कृती प्रतिष्ठानचे त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी आहेत आणि या कोकण नगर मित्र गोविंदा पथकाचे प्रशिक्षक देखील। आपण सुरुवात त्यांच्यापासून करणार आहोत। कोचरेकर सर, काय सांगाल, तुम्हाला एवढा मोठा सन्मान आज मिळतो आहे त्याबद्दल काय मत आहे? इतकी मेहनत इतक्या वर्षांची आज फळाला आली। आता 2013 पासून आमचं पथक चालू झालेलं आहे। जवळजवळ 13 वर्ष झाली आम्हाला आणि बरीच वर्षाची मेहनत आहे। गेले 3 महिने सराव चालू होता। प्रोमध्ये आम्हाला भाग घेताना आला, थोड्या आम्हाला कुठेतरी खंत वाटत होती, पण ते विसरून आम्हाला पुढे चालायचं होतं की जन्माष्टमी होती। गेल्या वर्षी पण आम्ही 10 थराची प्रॅक्टिस चालू ठेवली होती, पण आम्ही काही कारणाने ते खेळलो नाही, थोड्यासाठी थांबलो। मग यावर्षी प्रॉपर पूर्णपणे तयारी करून आम्ही मैदानात उतरलो होतो की 10 थर लावायचे आहे। त्या हिशोबाने आम्ही 10 थर त्याच्यामध्ये आम्ही सॅटिस्फाईड होतो सगळे की आम्ही 10 थर लावले वगैरे। कशा प्रकारे कोणत्या बेसिसवर किंवा कोणत्या प्रोटोकॉल सुद्धा आपण हे केलेलं आहे? सो या रेकॉर्डसाठी जे गाईडलाईन्स होते त्याच्यामध्ये पहिले तरी रिक्वायरमेंट होती की आत्ताचा ह्याच्या आधीचा जो रेकॉर्ड होता म्हणजे 9 थरांचा, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो रेकॉर्ड ब्रेक होणार। जर 9 थर असतील तर तो रेकॉर्ड मॅच होणार। यांनाही ते 9चं सर्टिफिकेट मिळालं असतं आणि त्या सेम ह्याला मिळालं असतं। त्यांनी 3 वेळा 10 थर लावले, तर ते जर आले तर तुमचा प्रोटोकॉल किंवा तुमची गाईडलाईन्स काय सांगतात? आमचे प्रोटोकॉल्स आणि गाईडलाईन्स सेम असतात। त्यांनाही सेम गाईडलाईन्सप्रमाणे आम्हाला एव्हिडन्स सबमिट करावा लागेल। मी हे न्यूजमध्ये तर ऐकलेलं आहे की त्यांनी पण असं केलेलं आहे, बट जोपर्यंत आमच्याकडे एव्हिडन्स येत नाही आम्ही तोपर्यंत त्याला अप्रूव्ह नाही करू शकत। त्यांचा एव्हिडन्स आमच्याकडे जेव्हा येईल आम्ही त्याला रिव्ह्यू करू आणि त्यांनाही सेम सर्टिफिकेट सगळं ओके असेल तर मिळू शकतं। गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड जे आहे त्यांच्या गाईडलाईन्स प्रमाणे हा रेकॉर्ड आज या ठिकाणी कोकण नगर गोविंदा पथकाला देण्यात आलेला आहे। उद्याला हा रेकॉर्ड चा जो सर्टिफिकेट आहे तो जय जवान गोविंदा पथकाला सुद्धा मिळेल आणि निश्चितपणे त्यांना जर कुठे अडचण आली तर ते माझ्याशी संपर्क करू शकतात, मी त्यांना मदत करीन। परंतु आपल्याला सांगतो की ज्या गोविंदा पथकाने पहिले 10 थर रचले त्या गोविंदा पथकाला आज या ठिकाणी गिनीजचं सर्टिफिकेट हे देण्यात आलेलं आहे। यामधून जय जवान आणि कोकण नगर या 2 मंडळाच्या माध्यमातून गोविंदा पथकाच्या माध्यमातून कुठे ना कुठे राजकारण हे पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्राच्या भूमीवर मुंबईमध्ये बघायला मिळतंय। कॅमेरामन कृष्णा खापरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा,